स्थानिक स्वराज्य संस्थेच्या संदर्भातील याचिका सुप्रीम कोर्टात आज सुनावणी होणार आहे। ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याच्या संदर्भात, प्रभाग संरचनेच्या संदर्भात या संदर्भात काही आज निर्णय अपेक्षित आहेत। याच विषयावर बोलण्यासाठी माझ्यासोबत आहेत ॲडव्होकेट देवदत्त पालुतकर। सर, आपलं स्वागत आहे न्यूज 18 लोकमतमध्ये। सर, आपण याचिकाकर्त्याच्या वतीने वकील आहात। 2 वर्ष झाले पण यात काही दिलासा मिळत नाहीये, निवडणुका काही होत नाहीये। नाही, मुळामध्ये आता तुम्ही म्हटलं तसं ओबीसी किंवा ज्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग असं आपण निवडणुकीच्या भाषेत म्हणतो, त्यांच्या आरक्षणासंदर्भात 20 जुलै 2022 रोजीच जो आयोग राज्य शासनाने आयोगाचा अहवाल सादर केला होता त्याला सर्वोच्च न्यायालयाने मान्यता दिलेली आहे। त्यामुळे ओबीसी आरक्षण केवळ आता 92 नगरपालिकांचा जो त्यावेळी इलेक्शन प्रोग्राम सुरू होता विदाऊट ओबीसी त्याच्यातच द्यायचं का नाही त्याच्यापुरता मर्यादित आहे। बाकीचा ओबीसी आरक्षणाचा प्रश्न जो आहे तो राजकीय आरक्षण म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमधला तो आता त्याचं निराकरण झालेलं आहे। दुसरा जो प्रभाग त्या 92च्या संदर्भातला निर्णय कोर्ट देणार का मग? नाही, 92च्या संदर्भात कोर्टाने 28 जुलै 2022 रोजी स्पष्ट केलेलं आहे की ऑनगोईंग प्रोग्राम असल्यामुळे त्याच्यात तुम्हाला देता येणार नाही, पण राज्य सरकारने रिव्ह्यू पिटिशन दाखल केलं, त्याच्यावर सुनावणी झाली। 22 ऑगस्ट 2022 रोजी सर्वोच्च न्यायालयाने स्टेटस को दिला। त्यामुळे आता त्या 92 नगरपालिकांमध्ये ओबीसी आरक्षण द्यायचं का नाही हे राज्य सरकारचा रिव्ह्यू ऍप्लिकेशन सुप्रीम कोर्ट मंजूर जर केलं त्यांनी तरच मग त्याच्यामध्ये ते मिळेल आणि त्याच्यामध्ये त्याचा निर्णय होऊ शकेल। दुसरा जो प्रश्न आहे प्रभागांचा, म्हणजे काय झालं होतं की पूर्वी सरकारने 10% सरसकट जागा वाढवल्यानंतर त्यांनी सांगितलं की जनगणनेचे आकडे नाही आहेत। मुंबई व्यतिरिक्त इतर म्हणजे सगळ्या जिल्हा परिषदा, नगरपालिका, पंचायत समित्या आणि महानगरपालिका याच्यामध्ये साधारणतः त्यांनी सरसकट 10% जागा वाढवल्या की जनगणनेचे आकडे उपलब्ध नाही आहेत म्हणून। मग त्या जागा वाढीची जी काही कार्यवाही झाली त्याच्या आधारे किंवा त्या कायद्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग रचना आणि आरक्षण इतर सगळी कारवाई जी आहे ती पूर्ण केली। ती पूर्ण केल्यानंतर परत असं झालं की 4 ऑगस्ट 2022 रोजी सरकारने काय केलं, परत नवीन एक कायदा केला आणि नवीन कायदा करून त्यांनी पूर्वी जी काही सदस्य संख्या वाढीची प्रक्रिया केली होती ती त्यांनी मागं घेतली आणि त्यांनी सांगितलं जोपर्यंत जनगणनेचे आकडे येत नाही तोपर्यंत ही वाढ अयोग्य। त्यामुळं काय झालं की आणि त्यांनी त्यासोबत त्या कायद्यामध्ये 4 ऑगस्टच्या सगळी राज्य निवडणूक आयोगाने केलेली प्रक्रिया रद्द केली। त्यामुळं आता जर नवीन कायद्याप्रमाणे जर या निवडणुका घ्यायच्या, या आता पूर्वीचा जो प्रभाग रचनेचा जो कायदा होता 11 मार्च 2022चा त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणारी याचिका आहेत आणि 4 ऑगस्ट 2022ला जे सगळ्या जागा कमी केल्या आणि पूर्वीची सगळी प्रक्रिया रद्द केली त्यालाही सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलेले आहे। त्यामुळे आता वाढीव जागांच्या आधारे निवडणुका घ्यायच्या का कमी जागेच्या आधारे निवडणुका घ्यायचा हा सुद्धा एक ऐरणीवरचा प्रश्न असणार आहे। हा प्रभागाच्या संदर्भातला हे 2 मुद्दे सध्या सुनावणीसाठी महत्वाचे आहेत। साधारणतः जर बघितलं 2 वर्षापूर्वी आम्ही कोर्टाची भूमिका बघितली होती। कोर्ट म्हणे पाऊस असो काही असो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्या, या त्या वक्तव्यानंतर त्या दिशानिर्देशानंतर 2 वर्ष उलटले पण अजूनही सगळ्या जागांवरती म्हणजे जिल्हा परिषद, पंचायत समिती अनेक ठिकाणी प्रशासकच आहेत फक्त। नाही, आज जर पाहिलं तर जवळपास 90% बॉडीज म्हणजे कॉर्पोरेशन 100% प्रशासक आहे। पण जे न्यायालयाचं जर आपण आदेशाचं स्वरूप पाहिलं, रिसेंट 11 नोव्हेंबर 2024ला पंजाबच्या बाबतीत जे न्यायालयाने आदेश दिलेले आहेत त्यांनी पूर्वीसारखेच आदेश दिले आणि त्यांनी सांगितलं तिथंही पंजाब सरकारतर्फे एक्सक्यूज असा होता की प्रभाग रचनेची आता बदल झालेला आहे, कार्यवाहीला वेळ लागेल। सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की काही नाही, 11 नोव्हेंबर 2024ला आता त्यांनी पंजाब हरियाणाचा जो प्रकरण होतं त्याच्यामध्ये स्पष्ट सांगितलं पंजाब मधली निवडणुका तुम्हाला या प्रभाग रचनेच्या कारणास्तव पुढे नेता येणार नाही, हा एक्सक्यूज राहणार नाही। तुम्हाला 5 वर्षाच्या आत जे राज्यघटनेचं मॅन्डेट आहे, सुप्रीम कोर्टाचं किशन सिंग तोमरचं जजमेंट आहे त्याच्याप्रमाणे निवडणुका या मुदतीत घ्याव्याच लागतील। तुम्हाला आठवत असेल की किशन सिंग तोमरच्या प्रकरणामध्ये प्रभाग रचना आणि मतदार याद्या यांच्यामध्ये बदल झालेला आहे, ते सगळं निराकरण करायला वेळ लागेल म्हणून इलेक्शन त्यावेळी अहमदाबाद सिटी म्युनिसिपल काउन्सिलच्या पुढे ढकलण्याचा प्रयत्न झाला होता। सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये निर्देश दिले आणि सांगितलं की अशा प्रकारचं कुठल्याही सबबीवर तुम्हाला निवडणूक पुढे देता येणार नाही। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश हे कन्सिस्टंट आहेत। फक्त आता त्याच्यावर सुनावणी होऊन निर्णय जर आला तर मला असं वाटतं की या निवडणुकीचा मार्ग मोकळा होईल। मग साधारणतः आजच्या सुनावणीच्या दरम्यान काही दिशानिर्देशांची शक्यता आहे का? नाही, आज जर प्रकरण सुनावणीस घेण्यात आलं तर 100% त्यामध्ये सर्वोच्च न्यायालय जे आहे ते पंजाब आणि हरियाणाचे जे प्रकरण आहे म्हणजे पंजाब स्टेटमधलं बेसिकली त्याप्रमाणेच पुढील कारवाई महाराष्ट्रात सुद्धा व्हावी अशी विनंती आम्ही सर्वोच्च न्यायालयाला करणार आहोत। नाही, कारण की वारंवार फक्त तारखाच पुढे ढकलल्या जाते, सुनावणीच होत नाहीये।
नाही, आता काय आहे की तारखा बऱ्याच वेळेस प्रकरण रीच होत नाही कार्यतालिकेवर आणि बऱ्याच वेळ काही कारण त्याच्यामध्ये मध्यंतरी इश्यू खूप एकत्र झाले होते, ते सेग्रिगेट करायचे आदेश दिले होते, काही कारणाने सुनावणी होऊ शकली नाही. पण आता मेन्शन करून सर्वोच्च न्यायालयाने तारीख दिलेली आहे, लवकरात लवकर सुनावणी होऊन मला असं वाटतं की निर्णय होईल. धन्यवाद. हे होते ॲडव्होकेट देवदत्त पालोदकर यांनी अतिशय स्पष्ट सांगितलंय की सुप्रीम कोर्ट निश्चितपणे दिशानिर्देश देऊ शकतं. नवी दिल्लीहून व्हिडिओ जर्नलिस्ट गौतमसह प्रशांत दास, न्यूज 18 लोकमत.